डोमेस्टिक गॅसमध्ये घरगुती गॅस सगळ्यांना प्राप्त होतोय। सगळ्या देशांमध्ये काही ना काही त्या ठिकाणी मोठं डिस्ट्रप्शन झालंय। जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत। सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि जे काही आखाती देशांमध्ये युद्ध चाललेलं आहे त्याचे सप्लायवर जे परिणाम आहेत त्या संदर्भात ही सगळी चर्चा होती। जवळजवळ सगळ्याच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय प्रधानमंत्री महोदयांचं कौतुक केलं, त्यांचे आभार मानले की ज्या प्रकारे आपल्याकडे सप्लायचा कमीत कमी डिस्ट्रप्शन हे झालेलं आहे। विशेषतः पेट्रोल डिझेल हे सातत्याने आपल्याकडे मिळतं आहे, त्याची किंमत वाढू नये म्हणून केंद्र सरकारने स्वतः 10 रुपयाचा शॉक ॲब्झॉर्ब केलाय। डोमेस्टिक गॅसमध्ये घरगुती गॅस सगळ्यांना प्राप्त होतोय। कालपासनं कमर्शियल गॅसही 70% पर्यंत आता त्याची कॅपॅसिटी वाढवलेली आहे। त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या देशांचा विचार करता सगळ्या देशांमध्ये काही ना काही त्या ठिकाणी मोठं डिस्ट्रप्शन झालंय। बऱ्याच गोष्टी बंद झाल्या आहेत, त्या भारतामध्ये झाल्या नाहीत। माननीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील या संदर्भातली लॉंग टर्म स्ट्रॅटेजी सांगितली आणि विशेषतः 2 गोष्टी या त्यांनी सांगितल्या की जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत, तो संभ्रम पसरू देऊ नये। लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। लॉकडाऊन बिलकुल लागणार नाहीये। असल्या गोष्टी पसरवणारे हे अक्षरशः एक प्रकारे देशद्रोह करतायत आणि म्हणून माझं मत आहे की अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई हे आम्ही देखील करणार आहोत। प्रधानमंत्री महोदयांच्या ॲश्युरन्स नंतर मला हा विश्वास आहे की भारताने ही परिस्थिती टॅकल करण्याकरता जे काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या सर्वांचं जे काही जीवन आहे हे कमीत कमी इफेक्ट होईल अशा पद्धतीनं पुढेही ही सगळी स्ट्रॅटेजी तयार केली आहे। आज 150 दिवसाचा जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने हातामध्ये घेतला होता त्या कार्यक्रमाचं समापन म्हणून त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये विशेषतः ई गव्हर्नन्समध्ये ज्या लोकांनी उत्तम काम केलं त्यांना आम्ही पुरस्कार दिलेले आहेत। उत्तम डिपार्टमेंट्स, उत्तम सेक्रेटरीज, उत्तम कमिशनर्स, उत्तम पोलीस कमिशनर्स, उत्तम एसपीज, त्याचप्रमाणे वेगवेगळे कमिशनरेट्स, अशा सगळ्या कॅटेगरीजमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचा आज आम्ही सत्कार केलेला आहे। विशेषतः एचआरच्या क्षेत्रामध्ये या 150 दिवसामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे। जवळपास सगळ्या विभागाचे नवीन आकृतीबंध तयार झालेले आहेत, रिक्रुटमेंट रूल्स नव्याने तयार झालेले आहेत, एचआर सिस्टीम्स उभ्या राहिल्या आहेत। 40,000 लोकांचं प्रमोशन हे आपण त्यानिमित्ताने करू शकलेलो आहे आणि आपण विशेषतः जे काही आपल्या गव्हर्नमेंट प्रोसेसेसचं रिइंजिनिअरिंग केलं आहे त्यामुळे लोकांना लागणाऱ्या ज्या 90% सेवा आहेत त्या सेवांमध्ये आता आपण अर्जामधल्या फील्ड्स 40% कमी केल्या आहेत, डॉक्युमेंट्स 50% कमी केले आहेत, त्याला लागणारा वेळ हा अगदी नगण्य केलेला आहे आणि हे कार्य आपलं असंच चालू राहणार आहे आणि म्हणूनच आज या सगळ्या आमच्या चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आपण केलेला आहे। आज जो आपला पल्स मेडिकल कॉन्क्लेव्ह आहे याच्यामध्ये रायगडमध्ये रामकी सोबत आपण जो काही बल्क ड्रग पार्क आणि लाईफ सायन्सेस हब तयार करतोय त्या संदर्भात एक राऊंड टेबल झाला। आपल्या त्या ठिकाणच्या प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चरची माहिती आपण दिली। पोटेन्शियल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत त्या आपण समजून घेतल्या, त्यांच्याशी आपण चर्चा केली आणि देशातला एक अत्यंत आधुनिक
अशा प्रकारचा बल्क ड्रग पार्क आणि लाईफ सायन्सेस हब हा आपण आता त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. यासोबत पल्सच्या निमित्ताने काही स्ट्रॅटेजिक एमओयूज, काही इन्व्हेस्टमेंट एमओयूज या क्षेत्रामध्ये आज झालेले आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राला प्रगति करता येईल. मैं भारत के प्रधानमंत्री मोदी जी का आभार व्यक्त करता हूं कि कल उन्होंने सभी मुख्यमंत्रियों के साथ बैठक की. सभी देश के मुख्यमंत्रियों ने मोदी जी ने जिस प्रकार का नेतृत्व इस विश्व के क्राइसिस में दिया है उसकी सराहना की. विशेष रूप से जब आसपास के सारे देशों में और कई प्रमुख विकसित देशों में भी क्राइसिस की परिस्थिति के कारण उनको काम बंद करना पड़ा, कुछ जगह 4 डे वीक करना पड़ा, कुछ जगह वर्क फ्रॉम होम करना पड़ा. ऐसे समय जिस प्रकार से मोदी जी ने इस क्राइसिस को हैंडल किया, पेट्रोल डीजल की आपूर्ति में कोई कमी नहीं आने दी, जो कीमतें बढ़ी उसका शॉक भी केंद्र सरकार ने स्वयं सहन किया, वो ग्राहकों पर नहीं डाला. साथ साथ गैस सिलेंडर एलपीजी लोगों को मुहैया कराए और अब कमर्शियल एलपीजी भी 70% तक उसकी आपूर्ति को ले जाने का काम किया. तो इस क्राइसिस में इस कार्य के लिए सबने उनकी सराहना भी की और विशेष रूप से इसमें प्रधानमंत्री जी ने एक बात पर बल दिया कि जिस प्रकार से देश में अफवाहें फैलाकर पैनिक की स्थिति तैयार की जा रही है, राज्यों ने उस पर कड़ाई से कार्रवाई करनी चाहिए, ये बात उन्होंने कही. और आगे में इस प्रकार के जो भी परिस्थिति है उस परिस्थिति में कम से कम डिसरप्शन कैसे हो इसकी स्ट्रेटेजी भी प्रधानमंत्री जी ने बताई है. और उन्हीं के आदेशानुसार राज्य में जहां जहां लोग अफवाहें फैला रहे, कोई कहता है लॉकडाउन होगा, कोई कहता है और कुछ होगा, ये सारी अफवाहें, ये गलत बातें, ऐसी अफवाहें फैलाने वालों पर हम लोग बहुत कड़ी कार्रवाई करेंगे. कुछ पॉलिटिशियन आज महाराष्ट्र सरकार ने 150 दिनों का अपना जो कार्यक्रम है उसके अंदर सेवाकर्मी पुरस्कार दिए. ई गवर्नेंस में विशेष रूप से जिन्होंने बहुत अच्छा कार्य किया ऐसे सारे डिपार्टमेंट्स, कमिश्नरेट, फील्ड ऑफिसर्स, मंत्रालय, सभी को अवार्ड दिया गया. बहुत बड़े पैमाने पर ई गवर्नेंस, एआई, ब्लॉकचेन में महाराष्ट्र धीरे धीरे लीडर बन रहा है और विशेष रूप से लोगों को सेवाएं देने के लिए सुगमता लाने का काम और किसी को भी ऑफिस में न जाना पड़े, इस प्रकार के गवर्नमेंट प्रोसेस के री इंजीनियरिंग ये महाराष्ट्र ने की है. इसके लिए आज इन सभी अफसरों को हमने एक प्रकार से उनका सम्मान किया है. पल्स ये जो मेडिकल कॉन्क्लेव 2 दिन से मुंबई में आयोजित की गई है, इसको बहुत अच्छा रिस्पांस मिला है. आज इसमें बल्क ड्रग पार्क और लाइफ साइंसेस हब जो महाराष्ट्र सरकार रामकी के साथ रायगढ़ डिस्ट्रिक्ट में प्लग एंड प्ले इकोसिस्टम के तहत खड़ा कर रहा है, उसका एक राउंड टेबल हुआ. इस राउंड टेबल में हमारी कैपेबिलिटीज के बारे में, हमारे प्लान्स के बारे में हमने इस क्षेत्र के इन्वेस्टर्स को बताया. इस क्षेत्र के इन्वेस्टर्स ने उनकी क्या चाह है वो भी हमारे सामने रखी. एक बहुत सार्थक चर्चा हुई और मैं ऐसा मानता हूं कि एपीआई के क्षेत्र में बहुत बड़ी इन्वेस्टमेंट आने वाले दिनों में इस बल्क ड्रग पार्क में आएगी और आत्मनिर्भर भारत का जो हमारा सपना है हम उसको पूरा कर पाएंगे. साथ साथ पल्स के माध्यम से आज कुछ इन्वेस्टमेंट एमओयूज और कुछ स्ट्रेटेजिक एमओयूज भी हमने किए हैं और मुझे लगता है उसके कारण महाराष्ट्र में एक बहुत अच्छी इन्वेस्टमेंट का सिनेरियो खड़ा हो रहा है. देवेंद्र जी, जिस तरीके से पॉलिटिशियंस भी अफवाहें जो फैला रहे हैं, कई प्रदेशों के मुख्यमंत्री इस तरीके की चीजें कर रहे हैं, इससे लोगों में भ्रम पैदा हो रहा है. पार्टी इसमें इन्वॉल्व है. देखिए, मैं ऐसा कहूंगा कि एक प्रकार से ये देश विरोधी कृत्य है
देश के लोगों को गलत जानकारी देना, उनको भड़काना, देश में डिसरप्शन तैयार करना, देश में पैनिक बाइंग की स्थिति लाना, ऐसा काम जो कर रहे हैं वो देश हित में काम नहीं कर रहे हैं, वो देश के विरोध में काम कर रहे हैं. सर दिल्लीमध्ये काल जो आढावा घेतला पीएम यांच्यावर होता, तुम्हाला पुढच्या फ्युचरमध्ये काही चॅलेंजेस असणार आहेत असं वाटतं? मला असं वाटतं की आत्ता तरी भारताच्या डिप्लोमसीमुळे आणि प्रधानमंत्री महोदयांच्या डिप्लोमसीमुळे आपल्याला जी काही आपूर्ती आहे, विशेषतः पेट्रोल आणि डिझेलची, त्याच्यामध्ये खूप जास्त डिसरप्शन येतील असं मला वाटत नाही. कारण त्याचे वेगवेगळे रूट्स आणि त्याचे जवळपास 41 देशातनं इम्पोर्ट्स, असं एक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ गेल्या 10 वर्षात उभा राहिला आहे. एलपीजीच्या संदर्भात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं मोठ्या प्रमाणात आपला एलपीजी येतो, पण त्यालाही काही कंडिशनसहित परमिशन मिळते आहे. त्यामुळे जरी सप्लाय थोडा स्लो होत असला तरी देखील सप्लाय येतोय. मला असं वाटतं की एक प्रकारे माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या डिप्लोमसीमुळे खूप मोठे चॅलेंजेस नाही आहेत, तथापि छोटे चॅलेंजेस येतील, सप्लायचे चॅलेंजेस येतील. ते आपण त्या ठिकाणी आपल्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतोय. दिल्लीत बैठक झाल्यानंतर भुजबळांनी म्हटलेलं आहे की राज्यात जो एलपीजी आहे तो बंद होईल 3 महिन्यामध्ये आणि सीएनजीवर आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल. सरकार असं आहे, नाही असं आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पीएनजीचं काम हे सगळ्या शहरांमध्ये होत आहे. महानगर गॅस निगम लिमिटेड हे पाईपलाईन टाकण्याचं काम करतायत आणि पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत. राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे पीएनजी उपलब्ध आहे. त्यामुळे एलपीजीची आवश्यकता पडणार नाही. शहरांवरचा एलपीजीचा लोड जर आपण कमी केला तर भविष्यात अशा पद्धतीच्या ज्या काही सिच्युएशन्स उभ्या होतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठली अडचण येणार नाही.